जे नाहीतर गुरुवारी अण्णा आम्हाला पाठात नेहमी सांगायचे, महाराज जर कीर्तनात शंका आली नाही तर कहा गए तो का नाही आणि क्या लाया तो कुछ भी नाही, असं होऊ नये म्हणून कीर्तनात शंका आली पाहिजे. पण अण्णा कीर्तनात शंका येण्यासाठी माणूस जागा तर पाहिजे. असे लोक झोपत आहेत कीर्तनात. महाराज बसलेले लोक झोपतील याच्यात काहीच नवल नाही. काल त्या बदनापूर तालुक्यात कीर्तन, अण्णा एक टाळकरी उभ्यानं झोपला. महाराज टाळ घेऊन झोपला. लक्षात कधी आलं ते खाली आडवं पडल्यावर. महाराज लोक इतके कीर्तनात झोपतात. बरं अण्णा, लोक कीर्तनात झोपतात हे लोकांची चुकीच नाही. आपण कीर्तनाच्या आधी पंक्ती करतो, दिवसभर कबड कष्ट करतो, शेतात काम करतो. शेतात काम केल्याच्या नंतर महाराज जेवण झाल्याच्या नंतर प्रामाणिकपणे सांगा, रात्री 9 ते 11 ही वेळ कशाची? कशाची? झोपायची. मग लोक कीर्तनात झोपतात ही लोकांची चुकीच नाही. लोकांच्या झोपायच्या टायमाला आपण कीर्तन करतो हे आपला आगावपणा आहे. महाराज विठाला विठाला झोपतात लोकांची चुकी नाही. चला विषय लांब जाईल. सिद्धांत लक्षात ठेवा, कीर्तनात शंका येण्यासाठी माणूस जागा असण्याची गरज आहे. दृष्टांत सांगतो. आपल्या वायगावासारखं सुंदर गाव, सिद्धांत लक्षात ठेवा, कीर्तनात शंका येण्यासाठी माणूस जागा असण्याची गरज आहे. वायगावासारखं सुंदर गाव, गावात नामसप्ताह चालू. सप्ताहाचा पहिला दिवस, नामसप्ताहाचा पहिला दिवस. गावामध्ये एक मित्र आला. मित्र आल्याच्या नंतर त्याच्या गावामध्ये एक मित्र राहत होता. पाहुणे गावात आल्याच्या नंतर मित्राच्या घरी गेले. बरोबर 8:15 वाजले. 8:30ला कीर्तन सुरू होणार. 15 मिनिटं कीर्तनाला शिल्लक वेळ आहे. महाराज गावातल्या पाहुण्याने विचारलं मित्राला, पाहुणे जेवण? पाहुणे लाजत नव्हते, उस्मानपूरचे होते. पाहुणे म्हणले जेवण राहिले, लाजत नव्हते. महाराज आता मला सांगा, 8:15 वाजले, 8:30ला कीर्तन सुरू होणार, 15 मिनिटं वेळ शिल्लक. सिद्धांत लक्षात ठेवा, कीर्तनात शंका येण्यासाठी माणूस जागा असण्याची गरज आहे. 15 मिनिटं वेळ शिल्लक. 8:15 वाजले, 8:30ला कीर्तन सुरू होणार. 15 मिनिटात तयार होणारा पदार्थ कोणचा? जगनभाऊ आवाज येतोय का? नाही, एवढ्या लवकर नाही मी लागणार. लांब बाबा. बरं तुम्हाला बाबा बोलून मोकळं, बोलून वापस जाऊ देतो ना. बोलतो बाबा, मला सांगा 15 मिनिटात तयार होणारा पदार्थ कोणचा? लवकर तयार होणारा गोटुळे घ्यायचे का? बरं, सुदर्शन महाराजाच्या मनावर 8 दिवस वाजवायचे, त्याला भजन कीर्तन म्हणते त्याच्या म्हणा. ऐका नाही का बदलायचे? बाबा आवडत आहेत का बदलायचे? आवडत आहेत ना, राहू द्यायचे का बदलायचे? आपल्याला काही जन्म नसती, जन्म नसती, वचन केंद्रित राहता. सुंदर असे गोटुळे केले. सिद्धांत लक्षात ठेवा, कीर्तनात शंका येण्यासाठी माणूस जागा असण्याची गरज आहे. मौली बाबा हे 2 जण जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर जेवायला सुरुवात होणं आणि लाईट जाणं संगच. लाईट गेल्याच्या नंतर अण्णा घर मालकाने पहिला घास खाल्ला. पहिल्या घासाला गोटुळ्यात, त्या मॅगीत म्हणा, गोटुळ्यात म्हणा, शेवयात म्हणा, खडा लागला. खडा लागल्याच्या नंतर बायकोला रागवत बसला. आता पुनर्वसनचा माणूस म्हणल्या वजनात बोलत होता. हातातला खडा काढता आला नाही, दात पडत होता, दाताला इजा होत होती, कळत नव्हतं का? तेवढ्यात दुसरा घास खाल्ला. दुसऱ्या घासाला खडा लागला, परत रागवत बसला. तिसरा घास खाल्ला, तिसऱ्या घासाला खडा लागला, परत रागवत बसला. चौथा घास खाल्ला, चौथ्या घासाला खडा लागला, रागवत बसला. 5वा घास खाल्ला, 5व्या घासाला खडा लागला. 6वा घास खाल्ला, 6व्या घासाला खडा लागला. 7वा घास खाल्ला, 7व्या घासाला खडा लागला. बस झालं का? चूल द्यायचं. बस झालं ना महाराज. याला एवढी भनभन करूस तर पाहुण्यानं 5-6 प्लेट भात हाणला. ना 5-6 प्लेट. पाहुण्याला रावलच नाही, उस्मानपूरचा होता, पाहुणा साधा नव्हता. काय भनभन लावली हो म्हणला. पाठ्यानं 5-6 प्लेट भात खाल्लाय, अजून एक खडा लागत नाही. तुम्हाला भातात खडा लागतोच कसा? पाहुणा असं म्हणणं लाईट येणं संगच. लाईट आल्याच्या नंतर घर मालक एकदा पाहुण्याकडे बघायले, एकदा त्या ताटाकडे बघायले, एकदा पाहुण्याकडे बघायला, एकदा ताटाकडे बघायला. कौरव ताट पाहायचे. पाहुण्याच्या तोंडात दातच नव्हता. ते भात टाकला तसाच करीत होतं. त्याला भातातला खडा कुठून लागेल महाराज, कुठून लागेल? दृष्टांत संपला. सिद्धांतावर या. भातातला खडा लागण्यासाठी तोंडात कशाची गरज आहे? बोला ना. भातातला खडा लागण्यासाठी तोंडात कशाची गरज आहे? दाताची गरज आहे. तसं कीर्तनात शंका येण्यासाठी माणूस जागा असण्याची गरज आहे. तुकोबर आहे. तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर एकही समाधानाचं साधन दिसत नाही. ओ तुकोबर आहे, काय अवस्था तुमची? महाराज म्हणले, आम्ही जर भिक्षाटन करण्याकरता बाहेर गेलो, कुत्र्यांनी आमच्या घरात